video, we have studied about types of sets and equal sets. Now, we are going to start our exercise 1.2 today. आपण मागच्या व्हिडिओमध्ये संचांचे प्रकार याविषयी अभ्यास केला होता आणि समान संचाविषयी अभ्यास केला होता. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.2 स्टार्ट करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 1.2. नाउ स्टूडेंट्स, in first question, what we have given? Write whether the following sets are equal or not. And if they are equal, then give reason. आपल्याला काही संच दिले आहेत आणि त्या संचांपैकी कोणते संच समान आहेत आणि जर ते संच समान असतील तर ते का समान आहेत याविषयी लिहायचे आहे. तर आपल्याला सर्वप्रथम कोणकोणते संच दिलेत ते बघूया. संच ए हा आहे x चा, जिकडे की 3x वजा 1 बरोबर 2. संच बी आहे x चा, x ही नैसर्गिक संख्या आहे व x मूळही नाही व संयुक्तही नाही. B is set of x such that x is natural number and x is neither prime nor composite. Clear with that? And set C. C is consist of x such that x belongs to natural number and x is less than 2. Now students, we have 3 sets like this. Clear? Now, first of all, for finding whether the sets are equal or not, we must write these sets in listing method. आपल्याला समजा या संचांपैकी कोणते संच समान आहेत ते काढण्यासाठी सर्वप्रथम दिलेले सर्व संच यादी पद्धतीने लिहावे लागतील. आता यादी पद्धतीने लिहिल्यामुळे काय होणार आहे तर आपल्याला प्रत्येक संचातील घटक माहित होणार आहे. सो आपण लिहून घेऊया. पहिले a इज इक्वल्स टू 3x वजा 1 बरोबर 2. या ठिकाणी एक समीकरण दिलंय. 3x बरोबर 2 अधिक 1, 3x बरोबर 3 म्हणजेच x बरोबर 1. या ठिकाणी x या चलाची किंमत मिळाली आहे 1. सो a या सेट मध्ये एलिमेंट आलाय 1. गिव्ह इट एज नंबर फर्स्ट. नाउ सेकंड, अ नंबर विच इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. जी संख्या समही नाही आणि मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या आहे 1. म्हणून मी इथे लिहिणार b बरोबर 1. याला देऊया नंबर 2. आणि तिसरा संच आहे बघा, x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. x ही नैसर्गिक संख्या आहे म्हणून x ही कशी आहे 2 पेक्षा लहान. तर 2 पेक्षा लहान एकच नैसर्गिक संख्या आहे ती म्हणजे 1. याला दिया नंबर 3. नाउ स्टूडेंट्स, फ्रॉम a b c देर आर सेम एलिमेंट्स प्रेझेंट इन ऑल दिस 3 सेट्स. 1, 2, 3 वरून आपल्याला असे लक्षात येते की तीनही संचांमधील घटक 1 हा सारखाच आहे. म्हणून फ्रॉम 1, 2 and 3 1, 2, 3 वरून सेट A, B, C आर इक्वल सेट्स. A, B, C हे समान संच आहेत. ओके स्टुडंट्स, तर सगळ्यात पहिले आपल्याला रिझन द्यायला लावलंय. तर रिझन वेगळं काही न देता 1, 2, 3 या नंबरवरनं म्हटल्यामुळे तेच आपलं रिझन होणार. ओके, सो आता आपला पहिला प्रश्न 1.2 चा. नेक्स्ट आपण घेतोय क्वेश्चन नंबर 2. Now, in question number 2, we have given, write whether the sets A and B are equal. If they are, then give reason. दोन संच आपल्याला दिलेत A आणि B
आणि सांगितले ते योग्य आहेत का, म्हणजे समान आहेत का, आणि जर ते समान असतील तर सहकारण लिहा. तर आपण सर्वप्रथम संच लिहून घेऊया. ए हा संच आहे सम असलेल्या मूळ संख्यांचा संच. सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स. नेक्स्ट सेट दिलाय बघा. बी इज सेट ऑफ एक्स such that 7x minus 1 is equals to 13. Clear? Now similar to first question. पहिल्या एक्झाम्पल सारखंच आपल्याला या दोन्ही संचांना यादी पद्धतीने म्हणजेच लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचे. सो मी काय करणार आहे इकडे, सर्वप्रथम ए हा सेट लिहून घेते. इवन प्राइम नंबर 2 ही एकच आहे. 2 ही एकच संख्या अशी आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. तर आपण देऊया याला नंबर 1. दुसरा संच बी. आता बी मध्ये सर्वप्रथम आपल्याला एक इक्वेशन दिलेले, एक समीकरण आहे. तर आपण समीकरण सोडवूया. 7x वजा 1 बरोबर 13, वजा 1 तिकडे जाताना होणार आहे अधिक 1. 7x बरोबर 14, x बरोबर 14 भागिले 7, x बरोबर 7 दुने 14. क्लिअर? याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, बी या सेट मध्ये 2 हा एकच एलिमेंट आहे. याला दिला नंबर 2. नाउ फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी कॅन ऑब्झर्व दॅट बोथ द सेट्स आर इक्वल. मीन्स बोथ द सेट्स हॅव इक्वल एलिमेंट्स इन इट. ओके, समान घटक दोन्हीही संचांमध्ये आहेत, म्हणून हे दोन्हीही संच समान संच आहेत. म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 1 आणि 2 वरून सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. संच ए आणि संच बी हे समान संच आहेत. Okay, students, whenever we have to find equal sets, we must observe that elements present in the given sets are totally equal. जेव्हा केव्हा आपल्याला समान संच शोधायचे असतील त्या प्रत्येक वेळी दिलेल्या संचांचे घटक हे तंतोतंत सारखे आहेत की नाही ते चेक करा. जर ते सारखे असतील तर ते समान संच म्हणता येतील, अन्यथा त्यांना समान संच म्हणता येणार नाही. ओके, आता आपण घेणार आहोत तिसरा प्रश्न. In question 3, what we have given, write which of the following sets are empty sets. खालील दिलेल्या संचांपैकी कोणते संच रिक्त संच आहे. Now first of all students, empty set means what? The sets which do not contain any element in it. रिक्त संच म्हणजे काय, तर असा संच की ज्यामध्ये कोणताही घटक नसेल. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या क्वेश्चनला. जेणेकरून ज्या संचांमध्ये एकही घटक येणार नाही त्याला आपण बोलू रिक्त संच, आणि उरलेले संच रिक्त संच नाही असं म्हणून लिहूया. ओके, सो फर्स्ट A is set of A such that A is natural number less than 0. सर्वप्रथम आपल्याला एक संच दिलेला आहे. A हा संच आहे A चा, ज्यामध्ये A ही 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. ओके स्टुडंट्स, नाउ वी हॅव नो दॅट नॅचरल नंबर्स आर स्टार्ट्स फ्रॉम 1. नैसर्गिक संख्या हा 1 पासून सुरू होतं. मग 0 पेक्षा लहान संख्या नैसर्गिक कशी असेल? नाही, तर या संचामध्ये एकही घटक येणार नाही.
there is no any natural number less than 0. So write here A is an empty set. A is an empty set. संच A हा रिक्त संच आहे. Okay. Now next, what we have? X square is equals to 0. B is set of x such that x square is equals to 0. B हा एक असा संच आहे की ज्यामध्ये x हा घटक आहे आणि x चा वर्ग आहे 0. क्लियर? आता मला एक सांगा की अशी कोणती संख्या आहे की जिचा वर्ग 0 असेल? गुड. 0 गुणिले 0 बरोबर 0. म्हणजे शून्याचाच वर्ग किती असणार आहे? 0. सो या सेट मध्ये एलिमेंट येणार आहे 0. देअरफॉर बी इज नॉट an empty set. बी हा रिक्त संच नाही. ओके स्टुडंट्स, सो हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल. लगेचच आपण घेऊया थर्ड एक्झाम्पल. Now, third one is given set C. C is a set of x such that 5x minus 2 is equals to 0 where x belongs to natural numbers. बघा विद्यार्थ्यांना काय दिले आपल्याला संच? x हा असा घटक आहे की 5x वजा 2 बरोबर 0 आणि x आहे नैसर्गिक संख्या. याचा अर्थ या समीकरणाला सोडवल्यानंतर जे काही आन्सर असेल ते आपल्याला नैसर्गिक संख्या मिळायला हवं, अन्यथा तो रिक्त संच असेल. सो आपण सॉल्व्ह करूया. 5x minus 2 is equals to 0. -2 ला शिफ्ट केल्यावर काय मिळणार आहे? +2. Now x is equals to 2/5. Now all of you know that 2/5 is not a natural number. 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. ओके, सो इथे मी लिहिणार आहे 2/5 does not belongs to natural number. 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून C हा रिक्त संच आहे. Therefore C is an empty set. ओके, तर अशा प्रकारे आपला हा होता तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. ओके, रिक्त संच आहे की नाही हे ओळखा. आता आपल्याला या पुढील प्रश्न दिलेला आहे बघा. राईट विच ऑफ द फॉलोइंग आर फायनाइट सेट और इनफायनाइट सेट. खालीलपैकी कोणते संच शांत संच आहेत आणि कोणते संच अनंत संच आहेत. चला तर मग लगेच स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4. Now, in question number 4, first is given A is set of x such that x less than 10, x is a natural number. A हा संच आहे x चा, जसे की x 10 पेक्षा लहान संख्या आहे व x ही नैसर्गिक संख्या आहे. Now students, for finding finite or infinite set, we must count number of elements present in set. शांत संच आहे की अनंत संच आहे हे ओळखण्यासाठी आपण सर्वप्रथम संचातील घटकांची संख्या मोजणं अपेक्षित आहे. आता काय करणार आपण? तर A या संचामध्ये 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या लिहिणार. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 या एवढ्याच संख्या 10 पेक्षा लहान आहेत.
म्हणून A इज अ फायनाइट सेट. A हा शांत संच आहे. ओके, आता आपण बघणार आहोत लगेचच दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न. B इज सेट ऑफ Y such that Y is less than -1 and Y is an integer. B हा संच आहे Y चा, जसे की Y लहान आहे -1 पेक्षा व Y ही पूर्णांक संख्या आहे. नाउ स्टुडंट्स, -1 पेक्षा लहान अशा पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? -2, -3, -4, -5. सो मी इकडे लिहिणार आहे -2, -3, -4, -5 अँड सो ऑन. आता इकडे या संचातील घटकांना मर्यादा नाही, म्हणजे कुठे थांबतील आपल्याला सांगता येत नाही. देअरफॉर सेट बी इज अन इनफायनाइट सेट. संच बी हा अनंत संच आहे. ओके, लगेचच आपण बघूया तिसरा एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे बघा. C is set of students in 9th standard of your school. C हा संच तुमच्या शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांचा आहे. आता एक बघा, 9वीचे विद्यार्थी आणि ते पण तुमच्याच शाळेतले, मग ते नक्कीच कसे असणार आहे? काउंटेबल, मोजता येणार. म्हणून सेट सी इज अ फायनाइट सेट. संच सी हा शांत संच आहे. ओके, नाउ फोर्थ वन. फोर्थ इज तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. द पीपल हु लिव्स इन युअर विलेज. पीपल इन युअर विलेज. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता पीपल आहेत तुमच्याच विलेजची, म्हणजे नक्कीच ते कसे असणार आहेत? काउंटेबल. कारण आपण जनगणना, लोकसंख्या, पॉप्युलेशन काउंटिंग करतो, म्हणून आपण काय लिहिणार आहे? गावातील रहिवाशांची संख्या मर्यादित असते. म्हणून एक लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला रिझन पण लिहायला सांगितले. ओके, सो इकडे लिहूया आपण, गावातील रहिवाशांची संख्या मोजता येते, म्हणून हा संच शांत संच आहे. रेसिडेंट्स in a village are countable. Therefore, it is an infinite set. Okay, students? Fifth one आहे बघा. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. Set of apparatus in laboratory. ओके, आता लॅबोरेटरी म्हणजे काय? तर प्रयोगशाळा विज्ञानाची, आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळेत काउंटेबल असेच घटक असतात. म्हणजे उदाहरणार्थ जे काय घटक असतील ते आपल्याला मोजता येतील.
इनफायनाईट नसतील. म्हणून apparatus in laboratory are countable. Therefore, it is an infinite set. प्रयोगशाळेतील उपकरणे मर्यादित असतात, म्हणून हा शांत संच आहे. ओके स्टुडंट्स, ते होता आपला 5वा संच. आता यानंतर आपण बघूया 6वा संच, जो दिला आहे पूर्ण संख्यांचा संच. Set of whole numbers. Now whole number starts from 0, 1, 2, 3 up to infinite. त्यांना काय मोजता येणार नाही. So number of whole numbers is infinite. Therefore it is an infinite set. पूर्ण संख्या अमर्यादित असतात, म्हणून हा संच अनंत संच आहे. ओके, आता बघूया आपण लास्ट सेट. सेट ऑफ रॅशनल नंबर्स. परिमेय संख्यांचा संच. ओके, आता रॅशनल नंबर आपण दाखवतो क्यू या कॅपिटल लेटर. आता रॅशनल नंबर म्हटलं की 0 पासून इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत नेगेटिव्ह, प्लस सगळे फ्रॅक्शन्स, इंटिजर्स सगळे त्यामध्ये असणार. क्लिअर? मग आपण क्यू हा संच कसा लिहितो? P upon Q such that P, Q are integers, only Q is not equals to 0. म्हणजे इतक्या संख्या त्यामध्ये असणार आहेत की ते आपल्याला मोजता येणार नाही. Here rational numbers are infinite or uncountable. Therefore it is an infinite set. परिमेय संख्यांची संख्या किंवा परिमेय संख्या अमर्यादित असतात, म्हणून हा संच अनंत संच आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण सेटच्या नंबर ऑफ एलिमेंट्स वरनं म्हणजेच घटकांच्या संख्येवरनं त्याचा प्रकार ओळखू शकतो. ओके, सो दिस इज एक्सरसाइज 1.2. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट वेन डायग्राम्स, सबसेट्स अँड युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आपण या पुढच्या लेक्चरमध्ये वेन आकृती, उपसंच, विश्वसंच, पूरक संच अशा नवीन घटकांसोबत भेटणार आहोत. सो होप ही एक्सरसाइज तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. जर यामध्ये काही अडचणी असतील तर लगेचच विचारून घ्या. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू.